विद्यार्थी मित्र नमस्कार. आज आपण इयत्ता 6वी वर्गातील गणित विषयाचा परिमिती व क्षेत्रफळ या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. की परिमिती म्हणजे काय, तर जी कोणती आकृती आपल्यासमोर असेल त्या आकृतीच्या सर्व बाजूंची लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होईल. आता इथं आपल्यासमोर एक 4 आकृत्या आहेत. या आकृतीमध्ये 3 बाजू आहेत, याच्यामध्ये 4 बाजू आहेत, याच्यामध्ये 6 बाजू आहेत, याच्यामध्ये 8 बाजू आहेत. म्हणजे वेगवेगळ्या आकृत्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. सरळ साधं आणि सोपं जी बंदिस्त आकृती असते त्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती. हे बघा, पहिल्यांदा आपण हे जर घेतलं, आपण 5, एका बाजूची लांबी 5 आहे, दुसऱ्या बाजूची 5 आहे, ही 4 आहे. म्हणजे या बंदिस्त आकृतीची बेरीज जर केली आपण, 5 आणि 5 10, 10 आणि 4 14, बेरीज किती आली 14. म्हणजे त्या बंदिस्त आकृतीची परिमिती 14 आहे. पुढची आकृती आहे आपल्याकडे की या आकृतीला 4 बाजू दिसत आहेत आणि ही आकृती पाहिल्यानंतर पण आपल्या लक्षात येईल ही आयताची आकृती आहे. तर याच्यात 8 अधिक 6 14, 14 अधिक 8 22, 22 अधिक 6 28. तर याची परिमिती येते 28. पुढच्या आकृतीचं निरीक्षण करा. याच्यात अनेक बाजू आहेत. याच्यात आपल्याला प्रत्येक बाजूवरची जी बेरीज आहे, प्रत्येक बाजूची जी लांबी आहे, तर त्या लांबीची बेरीज घ्यायची आपल्याला. हे 6, हे 6, 6 आणि 6 12, 12 आणि 3 15, 15 आणि 6 21, 21 आणि 6 27, 27 आणि 3 30. म्हणजे या आकृतीची परिमिती किती आहे 30. या आकृतीचं थोडं निरीक्षण करा. ह्याच्यात अनेक बाजू आहेत. याच्यात ही एका बाजूची लांबी 5, इथं समान चिन्ह दाखवलेत. म्हणजे या बाजूची पण लांबी 2 आहे, या बाजूची पण लांबी 2 आहे. अशा अनेक बाजू आहेत. त्या बाजूंची आपल्याला लांबीची बेरीज करायची. म्हणजे हे 5 अधिक 2 इथं लिहितो मी. 5 अधिक 2 अधिक 2 अधिक 5 अधिक 2 अधिक 2 अधिक 5 अधिक 2 आणि हे 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 5 अधिक 2 अधिक 2. तर पहा ह्याच्या किती बाजू आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 बाजू आहेत. म्हणजे हे या 12 बाजूंच्या लांबीची आपल्याला बेरीज करायची. 5 अधिक 2 7, 7 अधिक 2 9, 9 अधिक 5 14, 14 अधिक 2 16, 16 अधिक 2 18, 18 अधिक 5 23, 23 अधिक 2 25, 25 अधिक 2 27, 27 अधिक 5 32, 32 अधिक 2 34, 34 अधिक 2 36. म्हणजे याची परिमिती किती आली 36 आली. उदाहरण पाहूया आपण आणखीन. आयताच्या परिमितीचं सूत्र तयार करायचं आपल्याला. हे पहा, एक इथं आयताची आकृती दिलेली आहे. आयताला 2 लांबी असतात, 2 रुंदी असतात.
समोरासमोरील बाजूच्या लांबी या समान असतात, म्हणून आपण आयताची परिमिती बरोबर आपल्याला याच्यात बघूया ना आपण, याच्यात किती बाजू आहेत. लांबी अधिक रुंदी अधिक लांबी अधिक रुंदी, 4 बाजू आहेत, म्हणून त्याच्या 4 घटक आपण इथं घेतलेले आहेत. मग आता याच्यामध्ये 2 वेळेस लांबी आहे अधिक 2 वेळेस रुंदी आहे. बरं, मग याच्यातला सामायिक कोण आहे? 2 कंसात लांबी अधिक रुंदी, हे त्याचं सूत्र तयार झालं. म्हणजे आयताची परिमिती बरोबर, या आयताला 2 लांबी आहेत आणि 2 रुंदी आहेत, म्हणून त्याचं सूत्र काय तयार झालं आपलं? आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. पुढचा एक घटक पाहूया आपण, चौरसाच्या परिमितीचं सूत्र. आपण चौरसाबद्दल यापूर्वी अभ्यास केलेला आहे. हा चौरस आहे, तर या चौरसाला 4 बाजू आहेत. विशेष म्हणजे चौरसाच्या प्रत्येक बाजू ह्या समान असतात, म्हणून आपण याची परिमिती काढतोय. आपण चौरसाची परिमिती बरोबर किती बाजू आहेत आपल्या? 4. 4ही बाजूची बेरीज करायची आपल्याला. बाजू अधिक बाजू अधिक बाजू अधिक बाजू, 4 बाजू आहेत, म्हणून 4ही बाजूची जी काही लांबी असणार आहे त्या सर्व लांबीची आपण बेरीज करणार आहोत. मग याला थोडक्यात लिहिता येतं आपल्याला. किती वेळेस आहेत? 1 2 3 4, 4 गुणिले बाजू, हे चौरसाची परिमितीचं सूत्र झालं आपल्या. म्हणजे चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय तयार झालं? 4 गुणिले बाजूची लांबी. पुढचे एक आकृतीचा अभ्यास करूया आपण, त्रिकोणाची परिमिती. प्रथमतः आपण आयताची पाहिली, दुसऱ्यांदा चौरसाची पाहिली, आता आपण पाहतोय त्रिकोणाची परिमिती. इथं 3 बाजू आहेत, प्रत्येक बाजूचं त्याची लांबी दिलेली आहे. 4 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर. आपलं सरळ साधं आणि सोपं सूत्र की त्रिकोणाची परिमिती, कोणतीही आकृतीची परिमिती असू देत, त्या आकृतीला किती बाजू आहेत? त्रिकोणाच्या परिमितीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. परिमिती म्हणलं की एकच लक्षात ठेवायचं की त्या आकृतीला किती बाजू आहेत, त्या सर्व बाजूंची लांबीची बेरीज म्हणजे त्याची परिमिती. मग त्रिकोणाची परिमिती बरोबर सूत्र काय तयार होईल? बाजू, किती बाजू असतात त्रिकोणाला? 3. बाजू अधिक बाजू अधिक बाजू, 3 बाजू घेतल्या. इथं किंमत टाकूया, बघूया आपण. 4 सेमी अधिक 6 सेमी अधिक 8 सेमी, म्हणजे 6 आणि 4 10, 10 आणि 8 18, 18
सेंटीमीटर हे त्या त्रिकोणाची परिमिती झाली. म्हणजे थोडक्यात ही आकृती त्रिकोणाची आहे म्हणून आपण त्याला त्रिकोणाला 3 बाजू असतात म्हणून त्रिकोणाची परिमिती ही त्रिकोणाच्या तिन्ही बाजूच्या लांबीची बेरीज असते. तर आयताची परिमिती पाहिली आपण. तर त्या आयताच्या परिमितीचं सूत्र काय पाहिलं आपण? आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. समजा हे एक आपण आयत घेतलेला आहे. समजा मी 4 सेंटीमीटर लांबी घेतली तर त्याच्या समोरच्या बाजूची लांबी सुद्धा किती असणार आहे? 4 सेंटीमीटर असणार आहे. रुंदी समजा मी 2 सेंटीमीटर घेतली असेल तर त्याच्या समोरची रुंदी आहे ती सुद्धा 2 सेंटीमीटर असणार आहे. मग आपलं सूत्र काय? आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. तर 2 ला 2 घेतला आपण. 2 गुणिले लांबी किती आपली? 4 अधिक रुंदी किती आहे? 2. मग आता 2 ला 2 गुणिले कंस सोडूया आपण. 4 अधिक 2 म्हणजे किती? 6. म्हणजे 2 गुणिले 6 बरोबर 12 सेमी ही त्याची परिमिती आहे. तर अशा वेगळ्या पद्धतीच्या आपण आकृत्या काढून त्याच्यावरती लांबी आणि रुंदी जर घेतली आपण तर आपल्याला आयताची परिमिती काढता येते. तर चौरसाच्या परिमितीचं सूत्र पण पाहिलं आपण. चौरसाची परिमिती बरोबर काय? चौरसाला 4 बाजू असतात म्हणून 4 बाजूंच्या लांबीची बेरीज. समजा मी बाजू 2 सेंटीमीटर घेतलेली आहे तर या सर्व बाजूंची लांबी किती होणार आहे? 2 सेंटीमीटर. सूत्र काय मग आपलं? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. बाजू किती आहे? 2 म्हणजे 4 दुनी 8 सेमी ही त्याची परिमिती असणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या आकृतींचं आपल्याला परिमिती काढता येते. तर अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या ज्या आकृत्या येतात त्या आकृत्यांची बाजू मोजायच्या. किती बाजू आहेत? सर्व त्या आकृतीच्या बाजूची बेरीज जर केली आपण तर आपल्याला प्रत्येक आकृतीची परिमिती काढता येते.